नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक म्हणाले, आदित्य ठाकरेंमुळे त्यांचा टोन वेगळा, नाही तर ते बाहेर आम्हाला मिठीही मारतात. बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली. राज्याच्या राजकारणातील विरोधक आणि नेहमीच एकमेकांवर टीका करणाऱ्या कोकणातील दोन नेत्यांची आज विधानसभेत चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहात मच्छीमारांच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना मध्ये खेचले. दोन्ही विरोधकांची ही जुगलबंदी विधिमंडळात चर्चेत असून आदित्य ठाकरेंनी भर सभागृहात भास्कर जाधव यांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांचं कौतुक करत, तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला कोकणाला आणि मच्छीमारांना होईल असं म्हणत त्यांची सूचना मान्य केली. राज्य सरकारने सिल्वर पापलेट हा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे अशी माहिती देत नितेश राणेंनी सभागृहात निवेदन दिलं. त्यानंतर भास्कर जाधव यांनी विधानसभेत पापलेट माशाचा मुद्दा उपस्थित केला. मी मंत्री असताना माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण मच्छीमारांसाठी बोर्ड स्थापन केलं होतं, पण अद्याप मच्छीमार बोर्डाची मुंबईमध्ये कुठेही जागा नाही. मच्छीमार एकदा समुद्रात गेले की 8-10 दिवस आतमध्ये असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी या बोर्डाच्या माध्यमातून निधी मिळावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी कोकणातील मंत्री म्हणून आपण मच्छीमार बोर्डाची माहिती घ्या, गरज लागली तर माझी मदत घ्या, पण या बोर्डाचे पुनरुज्जीवन करावे अशी सूचना भास्कर जाधव यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती. मी 2014चं सांगतोय. त्यातला एक फ्लोर आपण ह्या मच्छी विकासाकरता कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलाय. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली नाही. आपण कोकणातले मंत्री आहात आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्या बोर्डाची पाहिजे, माझी गरज असेल तर मला बोलवा, न पेक्षा त्या बोर्डाची काय माहिती आहे ती संपूर्णपणे घ्या. त्याचबरोबर त्या भाजीपाला इमारतीमध्ये जागा जर तुमच्या कारकिर्दीमध्ये आता ते बांधून झाले की मला माहित नाही, परंतु झाला असेल तर एक फ्लोर त्याच्याकरता ठेवला होता, तो ताब्यात घ्या. आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल. आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं माझी सूचना आहे, या बोर्डाचा पुनरुज्जीवन आपण करणार का? मंत्री महोदय नंतर पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर अध्यक्ष महोदय, आमच्या ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्वाची आणि अनुभवापोटी माहिती आम्हाला दिलेली आहे. त्यांच्या नेहमी चांगल्या सूचना असतात अध्यक्ष महोदय. त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही, असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसते तो वेगळा असतो. आता आहे पण चांगला. आता आदित्यजी बाजूला आहेत, काल थोडं चिडचिड, पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष महोदय, आदित्यजींच्या माहितीसाठी. पण तरी या एकंदरीत तुम्ही जी काही सूचना तरीही आपण जी काही सूचना जाधव साहेब आपण दिली अतिशय महत्वाची. आणि मी आपल्या समवेत ही मीटिंग लावेन, कारण आपला अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल निश्चित पद्धतीने आपण त्या दिशेने चालू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, नागपूर.